तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला चॅप्टर नंबर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.6 पाहायचं आहे. हा 2.6 जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला जो प्रॅक्टिस सेट आहे तो वर्ड प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. म्हणजे आपले जे डे टू डे लाईफ मध्ये जे उदाहरणं असतात त्यावर डिपेंड आहे. तर बघा, तो पहिला प्रश्न कसा आहे, पहिला उदाहरण काय विचारलं त्यांनी, शाब्दिक उदाहरण, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. म्हणजे प्रोडक्टचा अर्थ काय होतो, गुणाकार. कुणाचा गुणाकार? प्रगतीज एज 2 years ago, 2 वर्षापूर्वीचं वय प्रगतीचं, आणि अँड 3 years hence, 3 वर्षानंतरचं. हेन्सचा अर्थ काय होतो, वर्षानंतरचं. तर 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं यांच्या वयांचा गुणाकार प्रोडक्ट किती आहे, 84 आहे. लक्षात घ्या, शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला फक्त अट समजणं महत्वाचं आहे. त्याचं ट्रान्सलेशन जर कळालं मातृभाषेमध्ये आपल्या मराठीमध्ये तर आपल्याला सोडवायला काही अडचण येत नाही. तर आणखी एकदा सांगतो बघा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे, 84 आहे. फाइंड हर प्रेझेंट एज. तर प्रगतीचं सध्याचं वय म्हणजे चालू वय काढा म्हटलं. प्रेझेंट म्हणजे सध्याचं वय, चालू वय काढा म्हटलं. एक काम करू, आपण जे विचारले ते आपण एक्स मानू. लेट किंवा कन्सिडर असा शब्द वापरता येतो आपल्याला. द प्रेझेंट एज ऑफ प्रगती असं म्हणूयात आपण. द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू एक्स इयर्स. एक्स इयर्स, एक काय लिहायचं, इयर्स. म्हणजे चालू वय जे आहे ना ते एक्स जे काढायचं आपल्याला ते एक्स मांडलं आपण. आता आपण एक काम करू, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय मांडू. देअरफॉर हर म्हणजे प्रगतीचं वय, हर एज 2 years ago. 2 years ago म्हणजे काय, 2 वर्षापूर्वीचं वय. 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे काय असेल, एक्स मधून 2 मायनस करायचं. म्हणजे जे चालू वय आहे त्यामधून 2 मायनस, म्हणजे 2 वर्षापूर्वी ती लहान असणार आहे, म्हणजे तिचं वय कमी असणार आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आज आपण जर 40 वर्षाचे आहोत, समजा 2 वर्षापूर्वी आपण किती वर्षाचे होतो, तर 40 मधून 2 मायनस करा, 38 वर्षाचे होतो. म्हणजे ॲगो म्हणलं की मायनस, हेन्स म्हणजे आफ्टर, किंवा हेन्स म्हणलं की प्लस करायचं. तर 2 वर्षापूर्वीचं वय किती असेल, एक्स मायनस 2 असेल. इयर्सला इयर्स लिहू. आता बघा, हर एज 3 years hence. 3 years hence म्हणजे काय, 3 वर्षानंतरचं वय प्लस असेल तर एक्स मध्ये काय करायचं, +3 मिळवायचं. एक्स प्लस 3 इयर्स. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हे तुम्हाला 2 विधानं समजले पाहिजेत, वर्षापूर्वीचं आणि वर्षानंतरचं. वर्षापूर्वी म्हणले की मायनस, वर्षानंतर म्हणले की प्लस करायचं. ठीक आहे. आता बघा, ह्या दोघांचा गुणाकार काय म्हणलं आपल्याला, 84. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, फ्रॉम गिव्हन कंडिशन. आणि वर्ग समीकरणामध्ये फक्त एकच अट असते, लक्षात घ्या. फ्रॉम गिव्हन कंडिशन, फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन म्हणायची गरज नसते, फक्त फ्रॉम गिव्हन कंडिशन. अट काय दिली आहे, ह्या दोघांच्या म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 मांडायचा. कसं, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. झालं आपलं. हे एकदा मांडता आलं की काम संपलं, जवळपास 50% काम संपलं आपलं. आता फक्त आपल्याला सोडवायचं. कसं सोडवायचं, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने गुणाकार करायचा दुसऱ्या कंसाला, म्हणजे एक्स न गुणाकार करा, एक्स प्लस 3 ला. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, प्लस एक्स इंटू 3, 3x, मायनस 2 इंटू एक्स, मायनस 2x, मायनस चिन्ह बरं का, मायनस 2x, मायनस इंटू प्लस, मायनस 2 इंटू 3 किती होत आहे, 6 इज इक्वल टू 84 ला 84. ओके. आता बघा, या ठिकाणी एक्स न गुणाकार केला एक्स प्लस 3 ला, एक्स स्क्वेअर प्लस 3x आलं. मायनस 2 न गुणाकार केला एक्स प्लस 3 ला, मायनस 2 इंटू एक्स, मायनस 2x, मायनस इंटू प्लस, मायनस 2 इंटू 3, 6 आलं. 84 ला 84 एज इट इज. ठीक आहे.
आता बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x काय होतंय मायनस एक्स, सॉरी प्लस एक्स, 3 मधून 2 मायनस करा, एक एक्स राहतं, प्लस मोठ्या संख्येत चिन्ह, मायनस 6 इज इक्वल टू 84. एक काम करू, प्लस 84चं पक्षांतर करू आपण, मायनस 84 कसं असेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 इज इक्वल टू 0. आता अलग लक्षात, आता काय होईल, ह्या संख्यांची वजाबाकी होईल का बेरीज होईल, तर बेरीज होईल निश्चितपणे. कसं, समान चिन्ह आहेत, बेरीज करा मोठ्या संख्येत चिन्ह, काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 म्हणजे मायनस 90 इज इक्वल टू 0 झालं. आपल्याला या ठिकाणी वर्ग समीकरण भेटलं. ठीक आहे, आता वर्ग समीकरण भेटल्यानंतर आपला पुढे सोडवायचंय. कसं सोडवायचं, गुणाकार किती यावा, फॅक्टरायझेशन मेथड वापरायची, मायनस 90 गुणाकार 90 यावा, 90 यावा मायनस मध्ये, आणि त्यांची वजाबाकी किती यावी, वजाबाकी 1 यावी. दोन संख्या, गुणाकार 90 वजाबाकी 1 काय होईल मग 10 आणि 9. मला बऱ्याच वेळेस मी सांगितलंय, कधी पण दोन संख्या सापडल्या की मोठी संख्या अगोदर लहान संख्या नंतर, कारण आपला पुढची जी स्टेप आहे कोणती, चिन्ह देण्याची, त्यासाठी टेक्निक जी सांगितली मी तुम्हाला ती आपल्या टेक्निक वापरता येईल. प्लस मायनस असेल तर इथं मोठ्या संख्येला प्लस, लहान संख्येला मायनस, प्लस मायनस असं लिहायचं. झालं, त्याला सोडवूयात आपण. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. ओके, झालं, गट पाडूयात आपण, दोघांचे गट पाडूयात. देअरफॉर एक्स कॉमन काढलं पहिल्या गटातून, एक्स प्लस 10 असेल, मायनस चिन्ह, 9च्या पाड्यामध्ये 90 आहे, म्हणजे 9 न भाग जाईल 90 ला, 9 कॉमन काढलं, लक्षात घ्या चिन्ह मायनस कॉमन काढलंय, मधलं चिन्ह बदलतं, एक्स ला एक्स राहतं, मायनस चिन्ह प्लस होईल, आणि 9 न 90 ला भागाला 10 येतं. आणि आणखी एक टेक्निक मी काय सांगितले, दोन्ही पण कंस सारखे येतातच. ठीक आहे, तर इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 10, इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा आपल्याला असं म्हणता येईल, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 और x माइनस 9 इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू प्लस 10 चं काय होईल मायनस 10 और x मायनस 9 चं प्लस 9 होईल. आता आपल्याकडे दोन किमती आहेत, मायनस 10 आणि 9. यापैकी आपल्याला एकच किंमत गृहीत धरता येतं का, कारण लक्षात घ्या x हे काय मानले आपण, वय मानले, एज आहे, वय आहे. वय हे कधीच निगेटिव्ह नसतं, नेहमी पॉझिटिव्ह असतं. त्यामुळं मायनस 10 आपण अनएक्सेप्टेबल किंवा इज नॉट ऍक्सेप्टेबल असं लिहू शकतो. म्हणजे कसं, एक वाक्य लिहायचं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. बट द एज नेव्हर बी निगेटिव्ह, द एज नेव्हर बी निगेटिव्ह असं लिहायचं. मग पुढे काय करता येईल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 10 इज नॉट ऍक्सेप्टेबल किंवा इज अनऍक्सेप्टेबल किंवा इज नॉट ऍक्सेप्टेबल. अर्थ एकच होतो, म्हणजे आपण ते स्वीकारायचं नाही, हे वय स्वीकारायचं नाही, कोणतं, मायनस 10. देअरफॉर पुढे काय लिहायचं, एक्स इज इक्वल टू हे 9. आता मला सांगा, एक्स बरोबर 9 आलं म्हणजे हे कुणाचं वय आलं, प्रगतीचं सध्याचं वय आलं. देअरफॉर एक वाक्य लिहू शकतो आपण, कसं, द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 years. 9 वर्ष वय आहे प्रगतीचं. ठीक आहे, अशा प्रकारे हे उदाहरण आहे, छोटं उदाहरण आहे, 3 मार्काला पडतं परीक्षेला. ठीक आहे, ही फक्त अट समजली पाहिजे बघा, 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरचं वय. ठीक आहे, बघा समजलं का.
ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊयात आपण. दुसरं उदाहरण बघा तर काय ते, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. बघा त्या संख्या कशा कशा आहेत, दोन संख्या आहेत त्या लगतच्या आहेत. कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, लगतच्या, क्रमवार म्हणजे लागून येणाऱ्या. त्या कशा आहेत, नॅचरल इव्हन नंबर्स म्हणजे नैसर्गिक समसंख्या आहेत. आता समसंख्या आणि त्या नैसर्गिक म्हणजे त्या नेहमी पॉझिटिव्हच असतील. ओके, हा, तर त्या समसंख्या ज्या आहेत लगतच्या त्यांच्या वर्गांची बेरीज, सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे काय, वर्गांची बेरीज किती आहे, 244 आहे. तर त्या संख्या शोधा म्हटले. लक्षात घ्या, त्या दोन संख्या क्रमवार असतील, त्या दोन संख्या नैसर्गिक असतील, त्या दोन संख्या समसंख्या असतील, क्रमवार नैसर्गिक समसंख्या, आणि त्यांच्या वर्गांची बेरीज किती असेल, 244. आणखीन एकदा ऐका, त्या दोन संख्या क्रमवार असतील म्हणजे लागू येणारे असतील. म्हणजे समजा पहिली संख्या जर 4 तर दुसरी मोठी संख्या 6 असेल, पहिली संख्या जर 8 तर दुसरी मोठी संख्या 10 असेल, त्याला म्हणायचं क्रमवार, कॉन्सिक्युटिव्ह. ठीक आहे, तर त्या दोन्ही पण सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे, 244 आहे. तर त्या संख्या शोधा म्हटलंय. ठीक आहे, आता बघा समोर त्या संख्या कशा शोधायच्या. तर एक काम करू, असं लिहूयात वाक्य आपण, लेट किंवा ॲज्युम दॅट किंवा कन्सिडर असं पण म्हणता येईल आपल्याला. द टू कॉन्सिक्युटिव्ह, हे वाक्य नॅचरल, जे प्रश्न दिले ते वाक्य लिहितो आपण, नॅचरल इव्हन नंबर्स आर, गृहीत धरायचं आपल्याला, एक्स अँड. आता प्रश्न पडला की जर पहिली एक्स तर दुसरी कोणती असेल, तर लक्षात घ्या कोणत्या पण लगतच्या समसंख्यामध्ये अंतर असतं 2चं, म्हणजे दुसरी संख्या काय असेल, x+2 असेल. ओके, बघा पहिली संख्या जर 6 तर दुसरी संख्या 8, 2चा फरक आहे. पहिली संख्या 10, दुसरी समसंख्या 12, 2चा फरक. पहिली समसंख्या 20, दुसरी समसंख्या 22, 2चा फरक. म्हणजे कोणत्याही दोन लगतच्या समसंख्यामधला फरक कितीचा असतो, 2चा असतो. म्हणून दोन संख्या वाढणार आहेत. म्हणून पहिली संख्या जर लहान संख्या x मानलं तर दुसरी मोठी संख्या समसंख्या x+2 असेल. एवढं समजलं तर आपल्याला सोपं जाईल. आता पुढे बघा, यांच्या वर्गांची बेरीज करायची फ्रॉम गिवन कंडिशन. काय अट दिली आहे बघा, यांच्या वर्गांची बेरीज मांडायची. वर्गांची बेरीज कशी, x² प्लस सम म्हणले x+2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244 झालं. वर्गांची बेरीज 244. किती सिंपल आहे बघा, त्याला सोडवा. x² ला x² प्लस ला प्लस, हा मात्र जो कंस आहे ना, एक विस्तार सूत्र आहे बघा आपल्याला झालेलं. मी मांडतो विस्तार सूत्र कोणतं, इथं मांडतो, लक्षात येईल सगळ्यांना. इथं मांडू का, a+b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². हा जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला आता आपण इथं मांडायचा. या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन याला सोडवायचं. म्हणजे बघा, a म्हणजे x माना, b म्हणजे 2 माना, आणि याचं एक्सपान्शन करा म्हणजे विस्तार करा आणि याला सोडवा. कसं होईल बघा, a² म्हणजे x², ओके, सोपं करून सांगतो, प्लस 2ab म्हणजे 2 इंटू a इंटू b असतं. 2 इंटू a इंटू b म्हणजे 2 इंटू x इंटू 2, 2ab प्लस b² म्हणजे b म्हणजे 2 आहे, 2चा स्क्वेअर, असं मांडूयात आपण. झालं. याला सोडवलं की पुढे एक्सपान्शन होते याचं, इज इक्वल टू 244, 244. ओके, देअरफॉर x² प्लस x² काय होत आहे, 2x² प्लस या दोघांचा गुणाकार काय होतो बघा, तिघांचा गुणाकार 2 इंटू x इंटू 2, 2 टू द 4, 4x होईल, प्लस 2चा स्क्वेअर परत 4च होईल, इज इक्वल टू 244.
आलं लक्षात? ओके, पुढे 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244. का बरं? प्लसचं डावीकडे पक्षांतर केलं, मायनस चिन्ह बदलतात. आता याला सोडवा, काय होईल? 2x स्क्वेअर प्लस 4x, 244 मधून 4 वजा करा 240, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, मायनस 240 इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. ओके, देअरफॉर 2 कॉमन काढा, 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2x राहील, मायनस 2 जर भागाटला तर 120 येईल, निम्म करायचं नेहमी, इज इक्वल टू 0. 2 गुणाकारात आहे, त्याचं पक्षांतर करा भागाकारामध्ये, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. 0/2. आता 0/2 म्हणजे काय होतं? नेहमी 0च होतं. ठीक आहे, देअरफॉर काय असेल? एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0/2 म्हणजे 0. ठीक आहे, झालं. दोन संख्या गुणाकार किती यावा? 120 यावा, मायनस मध्ये गुणाकार 120 यावा आणि वजाबाकी किती यावी? 2 यावी. अशा दोन संख्या. तर दोन संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 12 आणि 10. बघा, 12चा आणि 10चा गुणाकार करा, 120 येतो, आणि 12 मधून 10 मायनस करा, 2 येतं. राहिला विषय कोणता? चिन्ह देण्याचा. प्लस मायनस असेल तर प्लस मायनस. झालं, याला सोडवा. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. देअरफॉर गट पाडा दोघांचे. पहिल्या गटातून काय कॉमन निघेलो? एक्स कॉमन निघेल. काय राहिलं? एक्स प्लस 12 राहिलं, चिन्ह मायनस. या दोघातून काय कॉमन निघतं? 10 कॉमन निघतं. राहतं काय? एक्स मायनस प्लस होतं. चिन्ह बदलतं कधी? जर मायनस चिन्ह कॉमन काढलं असेल तर. 10 जर भाग घातला तर 12च येईल. आताच मी सांगितलं तुम्हाला, हे दोन्ही पण कंस सारखे येतातच. देअरफॉर इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 12, इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर पुढे काय होईल? एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस 12चं मायनस 12 और एक्स इज इक्वल टू मायनस 10चं प्लस 10. ओके, परत इथं आपल्याला दोन किमती भेटल्या, पण इथं लक्षात घ्या, उदाहरणामध्ये नॅचरल शब्द वापरला, नॅचरल इव्हन नंबर्स, नॅचरल. ओके, मग नॅचरल संख्या नेहमी पॉझिटिव्ह असतात, त्यामुळं असं लिहायचं, बट द नॅचरल नंबर्स नेव्हर बी निगेटिव्ह. नेव्हर बी निगेटिव्ह म्हणा किंवा कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणा, चालतंय. ओके, देअरफॉर x is equal to minus 12 is not acceptable. Therefore कोणती गृहीत धरायची संख्या? x is equal to 10. 10 पहिली संख्या कोणती आली? मग 10, म्हणजे पहिली समसंख्या आली 10. आता या खाली एक दोन ओळी लिहायच्या. ओके, कोणत्या? देअरफॉर, किंवा सरळ एका ओळीमध्ये उत्तर मिळतं आपल्याला. कोणतं? शेवटी खाली लिहायचं, खालच्या ओळीला. इथं जागा नसल्यामुळे मी तुम्हाला तोंडी सांगतोय. द टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स आर, एक्सच्या ठिकाणी ठेवायचं 10 अँड एक्स प्लस 2 म्हणजे 10 प्लस 2 12. म्हणजे इथं लिहायचं 10 आणि दुसरी संख्या कोणती आली? 12. बघा, लगतच्या संख्या 10 आणि 12. आता विशेष म्हणजे आपलं उत्तर आलं का नाही चेक करण्यासाठी, ह्या 10 आणि 12 दोघांचा पण वर्ग करा आणि बेरीज करा. 10चा वर्ग 100, 12चा वर्ग 144. 100 आणि 144 दोघांची बेरीज किती येते? 244. म्हणजे आपलं उत्तर हे कन्फर्म आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. काय महत्वाचं आहे उदाहरणामध्ये? दिलेल्या अटीचं रूपांतर किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये जी अट दिली, कंडिशन दिलेली आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला वर्ग समीकरणामध्ये करता येणं गरजेचं आहे. ओके, एवढं तुम्हाला जमलं की काही अडचण येणार नाही. बघा, समजते का? ठीक आहे. तिसरं उदाहरण आहे फ्लो चार्टचं आहे. सोपं उदाहरण आहे अगदी. ठीक आहे, आता बघा काय म्हणले त्यांनी. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन
there are 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे मधुसूदन नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक संत्र्याची बाग आहे, त्या बागेमध्ये एकूण 150 झाड आहेत. ओके, मग ती झाडांची रचना कशी दिली त्यांनी, काही कॉलम मध्ये आहेत म्हणजे उभ्या ओळीमध्ये आहेत, आणि काही रोज मध्ये आहेत म्हणजे आडव्या ओळीमध्ये आहेत, म्हणजे उभी रांग आणि आडवी ओळ म्हणतो ना तसं. तर ते एकूण 150 झाड आहेत. त्यांनी अट का सांगितले, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन द ईच कॉलम. म्हणजे कसं, जेवढी काही झाडं कॉलम मध्ये आहेत ना, उभ्या ओळीत आहेत ना, त्यापेक्षा 5 झाडं कुठे आहेत, आडव्या ओळीमध्ये आहेत, 5 झाडं जास्त. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. आणखीन एकदा आहे का, आडव्या ओळीतल्या झाडांची संख्या 5 न जास्त आहे कुणापेक्षा, उभ्या रांगेमध्ये जेवढे काही झाड आहेत ना त्यापेक्षा. म्हणजे असं गृहीत धरू आपण, समजा उभ्या रांगेमध्ये किती झाड आहेत, समजा एक 20 झाड आहेत, 20, तर आडव्या रांगेमध्ये 25 झाड आहेत म्हणजे 5 झाडं जास्त आहेत. तर आता आपल्याला प्रश्न पडला की एक्स कुणाला म्हणावं लागेल, आडव्या रांगेतील झाडांना का उभ्या रांगेतील. तर नेहमी त्यांच्या पुढे कोणतं वाक्य कोणतं शब्द वापरलाय बघा, दॅन दॅट इन ईच कॉलम. कॉलम म्हटलंय म्हणजे कॉलम मधल्या झाडांची संख्या आपण एक्स मानायचं. आणि विशेष म्हणजे ह्या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी दिले की नाही बघा, चेक करा पुढे वाचा. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. या फ्लो चार्ट मध्ये फक्त किमती ठेवत राहायचे, आपल्याला उदाहरण सोडवता येईल. ओके, आता बघा, आता फक्त एक काम करायचं, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असे लिहू शकतात किंवा डायरेक्ट पण लिहू शकतात, काही अडचण नाही. आता कसं, खाली आपण लिहायचं नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज एक्स, त्यांनी मांडले, आपल्याला ते मांडले, गृहीत धरले, त्यामुळे लेट हा शब्द वापरायची गरज नाही. आता मला सांगा, नंबर ऑफ ट्रीज इन रो, आता किती झाडं असतील मग रो मध्ये, 5 झाडं जास्त आहेत म्हणजे इथं काय लिहायचं, एक्स प्लस 5, एक्स प्लस 5. झाडांची संख्या किती असेल, एक्स प्लस 5, कुठल्या रो मधल्या. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत, 150 आहेत. बरोबर झालं. आता पुन्हा काय म्हटलंय, फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं आपण सोडू खाली, हे खाली पण भाग देऊ शकतात बरं का, काय अडचण नाही. फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण तयार करा म्हटलंय. साधी गोष्ट आहे, या दोघांचा गुणाकार केला की ते 150 असं मांडायचं. म्हणजे कसं, एक्स एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150 झालं. वर्ग समीकरण तयार झालं. फाइंड एक्स म्हटलं, याला सोडवा, एक्स मिळतं. देअरफॉर एक्स न गुणाकार करा कंसामध्ये, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, प्लस एक्स इंटू 5 एक्स इज इक्वल टू 150. देअरफॉर 150चं डावीकडे पक्षांतर, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0 झालं. आता अवयव पडायचे, 150 गुणाकार यावा मायनस मध्ये आणि त्यांची वजाबाकी किती यावी, 5 यावी. दोन संख्या गुणाकार 150 आणि त्यांची वजाबाकी 5 यावी. तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत, 15 आणि 10 करा गुणाकार, 150 येतो आणि 15 मधून 10 मायनस करा, 5 उरतं. राहिला विषय कोणता, चिन्ह देण्याचं. मी मग म्हटलं होतं, मोठी संख्या अगोदर लिहा, लहान संख्या नंतर लिहा. म्हणजे आपला टेक्निक वापरता येईल चिन्हांसाठी. कशी, प्लस मायनस असेल मधलं पद प्लस, शेवटचं पद मायनस असेल तर दोघाला प्लस मायनस, तर प्लस मायनस असं द्यायचं चिन्ह, प्लस मायनस. ओके, देअरफॉर सोडवा त्याला, एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. ओके, हे मधलं पद काढलं, त्या ठिकाणी ह्या दोन संख्या टाकल्या एक्स लावून. ओके झालं. दोघांचे गट पाडूयात. सांगा बरं, पहिल्या गटातून काय कॉमन निघतं, एक्स. काय राहतं, एक्स प्लस 15 राहतं. बघा, एक्स कॉमन काढलंय, एक्स प्लस 15 राहतं. मायनस चिन्ह कॉमन काढलंय, 10च्या पटीमध्ये 150 आहे म्हणजे 10 कॉमन. मायनस चिन्ह कॉमन काढलंय, पुढचं चिन्ह बदलतं, एक्स मायनस प्लस, 10 जर भाग घातला 150 तर 15 येतं. दोन्ही पण कंस सारखे येतात, दोघांपैकी एक लिहायचं. देअरफॉर कसं बघा समोर, इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 15, इन सेकंड ब्रॅकेट करायला एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर
x plus 15 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. ओके, आता काय होईल, प्लसचं पक्षांतर मायनस करा, x इज इक्वल टू प्लस 15चं मायनस 15 और x मायनस 10चं प्लस 10. परत दोन किमती भेटल्या. आता मला सांगा झाडांची संख्या ना x म्हणजे मग ते कॉलम मधले असतील किंवा रो मध्ये असतील, ठीक आहे, तर झाडांची संख्या नेहमी पॉझिटिव्हच असते, निगेटिव्ह नसते. परत वाक्य कोणतं, बट असं लिहायचं, द number of trees never be negative, मग आता कोणती संख्या गृहीत धरायची नाही, -15. therefore x is equal to -15 is not acceptable ला तुम्ही अनएक्सेप्टेबल पण लिहू शकतात. ओके, झालं. therefore x is equal to 10. मला सांगा ही कुठली संख्या भेटली हो आपल्याला, वाचा इथं, फाइंड x म्हटलंय, x काढलं 10, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, कुठली संख्या भेटली, इथं दोन वाक्य लिहायचे, कुठले therefore नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू 10. उभ्या रांगेमध्ये 10 झाडं होती, मग आडव्या ओळीमध्ये किती झाडं असतील, आडव्या रांगेमध्ये किती झाडं असतील, 5 ने जास्त म्हणजे 15. नंबर ऑफ ट्रीज इन अ रो, x प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 किती असेल, मग 15. झालं. दोन वाक्य लिहायची, कोणते, therefore नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू 10 आणि खाली नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज इक्वल टू 10 प्लस 5 म्हणा किंवा डायरेक्ट 15 म्हणा, चालते. ओके, 15. तर 10 आणि 15 या दोघांचा गुणाकार करा, 150 येतो. अशा प्रकारे हे फ्लो चार्टचं पण उदाहरण आपण सोडवलं. बघा, समजलं का? तुम्हाला हे वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे, एवढं समजलं की तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, हे उदाहरण किती आहे आता, 4थं. काय उदाहरण आहे बघा, सोपं आहे उदाहरण. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. इथं पण वयाचं उदाहरण विचारलंय. विवेक हा किशोरपेक्षा कसा आहे, 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे विवेक मोठा आहे बरं का, त्यांच्या पुढे किशोर शब्द वापरलाय, ठीक आहे. द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स, रेसिप्रोकलचा अर्थ समजला पाहिजे. रेसिप्रोकल म्हणजे त्यांच्या वयांचा जो व्यस्तांक आहे, व्यस्त, ठीक आहे, मी सांगतो कसं ते. तर किती आहे, त्यांच्या वयांच्या रेसिप्रोकलची बेरीज म्हणजे गुणाकार व्यस्तांकांची बेरीज किती आहे, 1/6 आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता दोघांचं पण वय काढायचंय. पहिल्या उदाहरणामध्ये बघा प्रगतीचं एकटीचं वय काढलं होतं, इथं दोघांचं पण वय काढायचंय, कुणाचं, विवेकचं आणि किशोरचं. आता प्रश्न असा पडला की एक्स कुणाला मानायचं, तर आता मी सांगितलं बघा, त्यांच्या पुढे जो शब्द आला त्याला एक्स मानायचं. कसं, किशोरचं वय एक्स मानायचं, म्हणजे कसं बघा, लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू काय असेल, x years. ओके, therefore the present age of विवेक. आता मला सांगा विवेकचं वय किती असेल, मग विवेक हा मोठा आहे 5 वर्षांनी, x मध्ये 5 मिसळायचं, मग x प्लस 5 years झालं. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून किशोरच्या वयामध्ये 5 मिळवलं की विवेकचं वय मिळतं. झालं. आता रेसिप्रोकल बघा, त्यांच्या रेसिप्रोकलची सम करा म्हटलं म्हणजे बेरीज करा म्हटले, आणि ती 1/6 दाखवा. कसं, फ्रॉम गिव्हन कंडिशन काय म्हणते आपल्याला बघा, x चा छेदकाने म्हणजे 1 असतो, x प्लस 5 चा छेदकाने म्हणजे 1 असतो. झालं, यांचा गुणाकार व्यस्त करायचं, म्हणजे अंशाचा छेद करा आणि छेदाचा अंश करा, म्हणजे कसं 1/x प्लस
1/x+5 इज इक्वल टू 1/6. हा, रेसिप्रोकलची बेरीज 1/6 म्हटलंय ना, झालं, संपलं. आता फक्त त्याला सोडवत राहायचं आपण. कसं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तिरकस गुणाकार करा. 1 × x+5 काय होतंय? x+5 प्लस 1 × x अपॉन या दोघांचा गुणाकार कसा होतो? एक स्टेप मांडूयात एक्स्ट्रा, x × x+5. छेद समान नसल्यामुळे तिरकस गुणाकार केला बरं का, लक्षात घ्या. बेरीज आणि वजाबाकीमध्ये छेद समान नसतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात आणि छेदांचा गुणाकार करतात. इज इक्वल टू 1/6. ओके. x+x काय होतंय? 2x. अंश सोडवतो आपण, न्यूमरेटर सोडवतोय आपण. 2x+5 अपॉन x × x x² प्लस x × 5 5x इज इक्वल टू 1/6. काय केलं लक्षात आलं या स्टेपला? x+x 2x केलं आणि x × x x² प्लस x × 5 5x. ठीक आहे, झालं. एक न गुणाकार करा इकडं. 1 × x² प्लस 5x x² प्लस 5x इज इक्वल टू 6 न गुणाकार करा. 6 × 2 किती होते? 12 12x प्लस 6 × 5 30 येतं 30. झालं. आता वर्ग समीकरण तयार होतंय बघा. कसं होईल बघा वर्ग समीकरण तयार. सोडवायचं कसं? 12x आणि प्लस 30 डावीकडे घ्या, मायनस होतील दोन्ही पण. कसं होईल? देअरफॉर x² प्लस 5x मायनस 12x मायनस 30. कसं झालं मायनस 30 सांगा? प्लस 30चं पक्षांतर मायनस 30 इज इक्वल टू काय हो? 0. झालं. देअरफॉर x² चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी होईल. x x सारखेच पद असल्यामुळं ठीक आहे. 12x मधून 5x मायनस करा, 7 राहतं, पण मोठ्या संख्ये चिन्ह मायनस. x² मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. झालं. गुणाकार 30 यावा आणि वजाबाकी किती यावी? 7 यावी. दोन संख्या 10 आणि 3 बघा, गुणाकार 30 आला आणि वजाबाकी करा, 10 मधून 3 मायनस करा, 7 राहतं. आता राहिला विषय कोणता? चिन्ह देण्याचा. मोठी संख्या अगोदर लिहा, लहान संख्या नंतर. 1000 वेळेस सांगायलो मी. मायनस मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस, लहान संख्येला प्रश्न द्यायचा. बघा, गुणाकार मायनस 30 येतो आणि 10 मधून 3 गेले 7 राहतात, मोठ्या संख्येचे मायनस. त्याला सोडवा पुढे. x² मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. ओके. देअरफॉर दोघांचे गट पाडू परत. सांगा पहिल्या गटातून काय कॉमन निघतं? तुम्ही सांगू शकतात. x कॉमन निघतं. काय राहतं? x मायनस 10 प्लस चिन्ह कॉमन काढले. आता प्लस चिन्ह कॉमन निघालंय, मधलं चिन्ह बदलत नाही. 3च्या पाड्यामध्ये 30 आहे. 3 कॉमन काढा. काय राहतं? x राहतं, चिन्ह मायनस, 3 भाग घाला, 10 येतं. परत सांगतो मी, दोन्ही पण कंस सारखे येतातच. ठीक आहे. दोघांपैकी एक घ्या कॉमन. x मायनस 10 इन सेकंड ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू 0. पुढे देअरफॉर x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 10चं प्लस 10 और x प्लस 3चं पक्षांतर मायनस 3. आता पुढचं वाक्य तुम्हाला पाठ झालं पाहिजे. वय आहे -3 म्हणजे वय निगेटिव्ह नसतं. पुढे वाक्य कसं असेल? बट द एज नेवर बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज इक्वल टू -3 इज नॉट ऍक्सेप्टेबल. म्हणजे आपल्याला x बरोबर 10 हे वय आपल्याला गृहीत धरावं लागेल. बरोबर आहे की नाही? तर हे वय कुणाचं आलं? कुणाचं आलं वय? खाली 2 वाक्य लिहायची. कोणती वाक्य लिहायची? ते तुम्ही लिहू शकतात ना. बट द एज नेवर बी निगेटिव्ह वगैरे लिहू शकतात, काय अडचण नाही. तर द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू 10 years. द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू 10 + 5 म्हणजे 15. कारण 5 वर्षांनी मोठा आहे तो विवेक. ठीक आहे. तर 10 आणि 15 हे असे दोघांचे वय आले. कुणाकुणाचे? किशोरचं आणि विवेकचं. इथं जागा नसल्यामुळे मी ते वाक्य लिहित नाही, तुम्ही लिहू शकता. ओके. बघा, समजलं का? आता आजच्या
तासिकेचं शेवटचं उदाहरण घेऊ आपण, 5वं. ठीक आहे, बघा 5वा प्रश्न कसा आहे, सोपा आहे, अतिशय सोपा आहे. सुयश स्कोर्ड टू नाही आता या ठिकाणी, इथं मिसप्रिंट आहे. टेन आहे इथं, 10. ओके, हा, सुयश scored 10 marks in second test than that in the first. म्हणजे फर्स्ट टेस्ट. बघा, जेवढे मार्क पहिल्या टेस्ट मध्ये पडलेत ना त्यापेक्षा 10 मार्क जास्त पडलेत कोणत्या टेस्ट मध्ये, सेकंड टेस्ट मध्ये. आता एक काम करू आपण, उदाहरण असं वाचन करत करतच सोडूयात आपण, म्हणजे अट मांडूयात. कसं, लेट. आता प्रश्न पडला की कुणाचे मार्क आपण एक्स मानायचे, फर्स्ट टेस्टचे मार्क एक्स मानायचे. त्यांच्या पुढे आहे ना म्हणून शब्द फर्स्ट टेस्ट. द मार्क्स स्कोर्ड इन द फर्स्ट टेस्ट. काय समजायचं, एक्स. ओके, देअरफॉर द मार्क्स स्कोर्ड इन द सेकंड टेस्ट. आता सेकंड टेस्ट मध्ये मार्क किती भेटलेत पहिल्या टेस्ट पेक्षा, पहिल्या टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त भेटलेत, म्हणजे x + 10 असेल. दुसऱ्या टेस्ट मधले मार्क x + 10 झालं. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टची 5 पट करायची सेकंड टेस्टच्या मार्कांची, आणि ही कशी दाखवायची, इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. बरोबर काय करायचं, फर्स्ट टेस्टच्या मार्कांची स्क्वेअर करायची, म्हणजे कसं, आणि फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट म्हणलं एक्स काढायचं आपल्याला. ठीक आहे, फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन. तस कसं बघा, आणखी एकदा बघा, दुसऱ्या टेस्टच्या मार्कांची 5 पट वाचा. कसं, 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे कसं असेल, 5 इन ब्रॅकेट x + 10. 5 न गुणाकार, पट म्हणजे गुणाकार करायचं, 5 पट म्हणजे 5 न गुणाकार कुणाला, दुसऱ्या टेस्टच्या मार्काला. 5 पट झाली की कुणा इतकी म्हणलंय, इज द सेम म्हणजे इज इक्वल टू ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्ट मधले मार्क एक्स, त्याचा स्क्वेअर करा म्हटलंय. फिनिश, संपलं, काय अडचण नाही सोडवायला. 5 × x 5x + 5 × 10 50 इज इक्वल टू x². एक काम करू, हे वर्गाचं पद नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं शक्यतो. तर एक काम करू, इथं 0 ठेवू, पक्षांतर करू उजवीकडे. कसं असेल, इथं 0 ठेवा, x² + 5x -5x + 50चं -50 झालं पक्षांतर. बाजू इंटरचेंज करा, आदला बदल करा, म्हणजे कसं होईल, डावीला उजवी, उजवीला डावी. काय होईल, x² -5x -50 इज इक्वल टू 0 झालं. सोडवा आता, गुणाकार 50 यावा मायनस मध्ये आणि वजाबाकी 5 यावी. दोन संख्या, गुणाकार 50 आणि वजाबाकी 5. कुठल्या दोन संख्या आहेत, 10 आणि 5. करा गुणाकार, 50ला गुणाकार आणि 10 मधून 5 मायनस करा, 5 राहतं. मायनस मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस, लहान संख्येला प्लस. ओके, देअरफॉर x² -10x + 5x -50 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा, दोघांचे गट पडायचे आहेत आपल्याला. किती सोपं आहे बघा. कसं सोडवायचं आता पुढे, सांगा, सावकाशपणे घेऊ आपण. एक्स कॉमन निघेल का पहिल्या गटातून, एक्स कॉमन काढल्यावर काय राहतं इथं, x² मधून x कॉमन काढले, x राहील -10 राहील, x -10. पुढे प्लस चिन्ह, 5 कॉमन निघेल का, कारण 5च्या पटीमध्ये 50 आहे, 5 न भाग जातो 50ला, मग काय राहील कंसामध्ये, प्लस चिन्ह कॉमन काढल्यामुळे x -10 राहील का, 5 न 50ला भाग काढलं तर 10 राहतं, इज इक्वल टू 0.
दोघांपैकी एक कॉमन. इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 10, इन सेकंड ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, आता पुढे काय असेल, x मायनस 10 इज इक्वल टू 0, और आता हे पाठ झालं पाहिजे, x प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 10 चं पक्षांतर प्लस 10, और x इज इक्वल टू प्लस 5 चं पक्षांतर मायनस 5. इथं परत दोन किमती आल्यात, मार्क्स आहेत, मार्क्स आहे की नाही. मार्क्स निगेटिव्ह नसतात, पॉझिटिव्ह असतात. बट कसल्याचं वाक्य मग, द मार्क्स हा नेव्हर बी निगेटिव्ह. Therefore, x is equal to minus 5 is not acceptable. मायनस 5 घ्यायचं नाही आता. Therefore, x is equal to 10 असेल. झालं, त्याला करायचं बॉक्स, आपण हायलाइट करायचं. म्हणजे आता मला सांगा, हे जे मार्क्स आहेत ते कुठले, तो फर्स्ट टेस्ट मधले मार्क आहेत. Therefore, मार्क्स स्कोर्ड इन द फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू 10. त्याने फर्स्ट टेस्ट मधलेच मार्क विचारले, म्हणजे आपण इथं उत्तर थांबू शकतो, किंवा पुढे सेकंड टेस्ट मधले पण मार्क काढू शकतो. x प्लस 10 आहेत, 10 प्लस 10 20. पहिल्या टेस्ट मध्ये जर 10 मार्क असेल तर दुसऱ्या टेस्ट मध्ये 20 मार्क आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पहिली 5 उदाहरणं सोडवलं आजच्या तासिकेमध्ये. जर चांगल्या प्रकारे समजलं असेल तर तुम्ही लाईक, कमेंट करू शकतात, शेअर करू शकतात, आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकतात. ओके, आपण आज थांबू. थँक्यू.